मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंगू भाग 6 मध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सचिन मारनूर यांनी केलेल्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत सिंहगड रोडचा सर्वात शापित सिग्नल वडगाव बुद्रुक चौक येथे। डोक्याच्या वर मुंबई बेंगलोर हायवे आणि खाली हा इच्छाधारी मॉब। या रिक्षाला 2 ड्रायव्हर आहेत बहुतेक। शेवटचा 1 मिनिट हातात राहिलेला डिलिव्हरी बॉय नाहीतर पिझ्झा फुकट द्यावा लागेल। जर आता मला या झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता क्रॉस करायचे झाले तर मला पहिले या रिक्षातून आरपार निघून या बसवर चढावे लागेल, मग दुसरा पाय डंपरवर देऊन तिसरा पाय वॅगनरवर ठेवून चौथा पाय डिवायडरवर ठेवावा लागेल। बरं, हा सर्व गोंधळ जिथे चालू आहे तिथून ट्रॅफिक पोलीस चौकी हा पिचच्या अंतरावरती आहे, म्हणजे जर इथून बॉल टाकला तर एक टप्पा पडून डायरेक्ट चौकीत। हा एक्सपल्स वाला बघा रॉंग साइडने येऊन चौकामध्ये ऑफ रोडिंग करतोय। हे मागे बसलेले जावेद अख्तरांसारखी दिसणारे काका मुलाला समजवत आहेत कि देखिए भाई, जहाँ तक मेरी मालूमात का सवाल है, मैं ये नहीं कहता कि हमें सिर्फ सिग्नल तोड़ना है, बल्कि हमें सबसे पहले सिग्नल तोड़ना है। नियमांचे उल्लंघन या चौकात अपराध नसून एक परंपरा आहे। आता मी तुम्हाला जी दृश्य दाखवणार आहे त्यांनी तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटतील। चौकात चुकीच्या जागी थांबलेल्या या 30-40 नियमभंगूंमुळे मागे 4 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत। पण महत्त्वाचे हे नाहीये, महत्त्वाचे हे आहे की हा मॉब इतका जास्त मेंटल आहे की ट्रॅफिक मधून वैतागून आलेला प्रत्येक माणूस इथे येऊन तीच चूक रिपीट करतोय। एकंदरीतच या सर्व लोकांना हे समजवणे अवघड आहे की नसीरुद्दीन शाह आणि आइन्स्टाईन जरी सेम दिसत असतील तरीही E=mc² हा सिद्धांत गुलफाम हसनचा नसून आइन्स्टाईनचा आहे। सबस्क्राइब करा राव। आयुष्यात असल्या दळभद्री प्रॉब्लेम पासून सुटका पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका।